Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. अपघाताच्या या गाड्यांमध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर होतात? टायर सुद्धा आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर करता येतो. कॅशलेस इन्शुरन्स हा काय असतो प्रकार? कमी पैशात मिळणारा इन्शुरन्स म्हणून पण थर्ड पार्टी इन्शुरन्स काढला जातो. नमस्कार, मी दीपक पळसुले. वेब एक्सक्लुझिव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझी गाडी माझी जबाबदारी या सिरीजमधला पुढचा एपिसोड मी घेऊन आलेलो आहे. पुढचा एपिसोड अतिशय महत्त्वाचा आहे. आपण मागचे दोन जे एपिसोड पाहिले होते, ज्यामध्ये पावसाळ्यातली काळजी, महापुरामध्ये अडकलेल्या गाड्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी, त्याचा इन्शुरन्स क्लेम कसा करावा, आजचा एपिसोडसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आजचा एपिसोड असणार आहे आपला अपघाताविषयीचा. आणि अर्थातच यामध्ये आपल्याला सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत आपले कार एक्सपर्ट मिलिंद कांगल. मिलिंद, स्वागत आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार दीपक. हां, खरं तर असं होतं आमच्या दोघांचं आम्ही भेटल्यानंतर की कुठल्या विषयावर बोलायचं, कुठल्या नाही. त्यामुळे विषयाला सुरुवात करताना मला हेच म्हणायचं असेल की अपघाताच्या असंख्य केसेस आत्तापर्यंत आलेल्या असतील. अशा कुठल्या केसेस आत्ता सांगाव्याशा वाटत आहेत किंवा अशा कुठल्या केसेस आत्तापर्यंत आलेल्या आहेत की म्हणजे विविध प्रकारचे अपघात जे आपण म्हणतो की आपल्या बोलण्यामध्ये आले होते, तर ती उदाहरणं जरा सुरुवातीला. आत्ता आपल्याकडच्या ट्रॅफिक कंडिशन्स बघितल्या तर बऱ्याचशा गाड्या ज्या आमच्याकडे ॲक्सिडेंट म्हणून येतात त्या चेन ॲक्सिडेंटमधनं येतात की एकावर एक आपटलेल्या 4-5 गाड्या. हमखास हा सिनेरिओ आपल्या पनवेल सॅन हायवेवरती दिसतो, एक्सप्रेस हायवेवरती दिसतो की कुठेतरी काहीतरी एक चूक घडते, एक गाडी थांबते आणि त्याच्या पाठीमागच्या सगळ्या गाड्या त्यांच्यावरती आपटतात. अशा प्रकारच्या फ्रंटल डॅमेज किंवा दोन्हीकडनं डॅमेज झालेल्या गाड्या आमच्याकडे येतात. कधीकधी तर या अशा एकदम मेजर डॅमेज गाड्या येतात. ही गाडी एका बाजूला पूर्णपणे ट्रकनी घासलेली आहे, कधी रस्त्याच्या डिवायडरवर चढलेली गाडी येते, कधी काही ऑइली सरफेसवरून घसरून रस्ता खाली होऊन, ज्याला आम्ही अंडर कॅरेज डॅमेज म्हणतो की गाडीची खालची बाजू किंवा इंजिनचा काही पार्ट घासून गेला आहे, काही झालं आहे, अशा प्रकारचंही गाडी येते. काही अत्यंत फनी केसेस येतात. मध्यंतरी एक व्हिडिओ पण आपण बघितला होता की बांधून ठेवलेला एक बकरा गाडीला ढुशा मारतो आहे आणि गाडी डॅमेज होते. अशाही केसेस अटेंड करावे लागतात. कधी तर म्हणजे मी अगदी मला पक्कं आठवतं आहे की एका गृहिणींनी मला फोन करून सांगितलं की माझी गाडी माझ्या घराखाली पार्किंग कंडिशनमध्ये डॅमेज झाली आहे, कारण वरच्या कोणाच्या तरी घरातनं किचनच्या गॅलरीत ठेवलेला तवा खाली पडला, त्यामुळे गाडीची काच फुटली, डिकी डॅमेज झाली. अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अपघात येतात. कधी तर उंदरांनी वायरिंग खाऊन गाडी डॅमेज होते, म्हणजे वायरिंग डॅमेज होतो. वायरिंग खूप कॉस्टली पण असतं आणि ते सुद्धा इन्शुरन्समध्ये कव्हर होतं. त्याला पण आम्ही एक प्रकारचा अपघातच मानतो. एन नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स आहेत, वेगवेगळे ॲक्सिडेंट्स आहेत. मेजर जर आपण ॲक्सिडेंट सोडला की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा काय होतं, अशा गोष्टी जर सोडल्या, जखमी मोठ्या प्रमाणात होणं, आपण स्थिरस्थावर असतो किंवा आता तवा पडून अपघात झाला किंवा पुण्यामध्ये रानगव्याने त्या गाड्यांना ठोकर दिली होती किंवा अशा काही घटना घडल्यानंतर आपण सुरुवात आधी काय करायला हवं अपघात घडल्यानंतर? जेव्हा काही छोट्या अपघात असेल की ज्यामध्ये कोणी जखमी नाही, ज्यामध्ये आणखीन काही म्हणजे खूपच काही दुर्दैवी घटना घडलेली नाही आणि फक्त गाडी डॅमेज झाले छोट्या स्वरूपात, जसं की मगाशी आत्ता आपल्या बोलण्यात आलं की तवा पडून गाडीची काच फुटली, अशा वेळेला जिथे गाडी उभी असेल, ज्या कंडिशनला उभी असेल त्या कंडिशनमध्ये आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आपण सहज त्या स्पॉटवरती त्या गाडीचा फोटो काढून घ्यायला हरकत नाही. इवन कधी जर असं घडलं असेल की बिल्डिंगचं काम चालू असतं आणि सिमेंट गाडीवरती पडतं, अशाही प्रकारच्या डॅमेजेसचे क्लेम पास होऊ शकतात. त्या केसमध्ये आपण त्याचे फोटोग्राफ्स घेऊ शकतो. जिथे गाडी उभी आहे तशी माझ्याकडे एक केस आली होती की गाडी कव्हर्ड पार्किंगमध्ये होती आणि पार्किंगच्या वरच्या भागातलं जे काही प्लास्टर असतं ते गाडीवरती पडलं आणि गाडीचं रूफ डॅमेज झालं. तो सुद्धा क्लेम सँक्शन झालेला आहे. किंवा रंग लावत असताना रंग गाडीवरती पडतो, बिल्डिंगचा रंग, आणि त्याने गाडी डॅमेज होते, ते सुद्धा कव्हर होतं. बाकी तर ॲक्सिडेंट ज्याला आपण खऱ्या अर्थानं रस्ता अपघात म्हणतो, अशा तर अनेक प्रकारच्या केसेस येतात. अशा केसमध्ये सगळ्यात पहिले स्पॉटवरचा फोटो आपण काढून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला एक ते सपोर्टिंग डॉक्युमेंट इन्शुरन्स क्लेमला होतं, ते सुद्धा सर्व्हेयर मान्य करतात. त्यानंतर तुम्ही गाडी
48 तासामध्ये रिपोर्ट करणं खूप गरजेचं आहे वर्कशॉपला. जे तुमचं कुठचं रेग्युलर वर्कशॉप असेल त्या वर्कशॉपला करणं गरजेचं आहे. किंवा बऱ्याचदा इन्शुरन्स कंपन्यांचं टायअप अनेक वर्कशॉपशी असतं. तुम्ही जर का त्यांच्या टोल फ्री नंबरला फोन केला तर ते तुम्हाला सजेस्ट करतात की गाडी कुठच्या वर्कशॉपला द्यायची. शक्यतो मी पुन्हा असंच सांगेन की अधिकृत वर्कशॉपला गाडी दिली तर क्लेम सँक्शन होणं सोपं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी गाडी देणं गरजेचं आहे. तिथेसुद्धा पेपरचा नियम तोच लागू आहे की गाडी ज्या नावाची आहे त्या नावाचं RC कार्ड, त्या ओनरचं पॅन कार्ड, आधार कार्ड, इन्शुरन्स पॉलिसीची कॉपी आणि ड्रायव्हिंग लायसन्स. एक मी महत्त्वाचा मुद्दा इथे सांगेन की गाडीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी इस्पेशली ज्यांची 40शी उलटले त्यांनी एकदा आपलं लायसन्स काढून जरूर बघावं की लायसन्स आपलं व्हॅलिड आहे किंवा नाही. अन्यथा काही दुर्दैवानं एखादी घटना घडते आणि मग कळतं की आपलं ड्रायव्हिंग लायसन्स हे व्हॅलिड राहिलेलं नाही. त्यानंतर मात्र इन्शुरन्स क्लेम पास होत नाही. इन्शुरन्स क्लेम पास होत नाही, पण अपघात झाल्यानंतर प्राथमिक आपण काय करायला हवं, म्हणजे जर मेजर ॲक्सिडेंट नसेल तर हे तुम्ही सांगितलं, पण इन्शुरन्समध्ये किंवा अपघाताच्या या गाड्यांमध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी कवर होतात? कसं आहे, आपण कोणत्या प्रकारची पॉलिसी घेतली त्यावरती हे अवलंबून आहे. मी तर लोकांना सजेस्ट करतो की फक्त झिरो डिप्रिसिएशन घेऊ नका. ब्रँड न्यू गाडी घेताना पहिल्या 2 वर्षापर्यंत आपण रिटर्न टू इनव्हॉइस म्हणजे आपण जो गाडीचा 15 वर्षाकरता वन टाईम टॅक्स भरतो तो सुद्धा आपल्याला कव्हर करता येतो आणि तो सुद्धा आपण कव्हर करून घेतला पाहिजे. दुर्दैवानं गाडी टोटल लॉस झाली तर गाडीचा जो 15 वर्षाचा टॅक्स आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोल गाडीमध्ये तो 11% आहे, CNG गाडीमध्ये तो 7% आहे आणि डिझेल गाडीमध्ये 13% आहे. तर हे पैसे आपले कव्हर व्हायला पाहिजेत. त्याचप्रमाणे कन्झ्युमेबल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ही गाडी समजा पुढून बँक झाले तर इथे रेडिएटर येतो, रेडिएटरच्या पुढे कंडेन्सर येतो, कंडेन्सरमध्ये AC गॅस असतो, कंप्रेसरचं ऑइल असतं, कूलंट कॉम्प्रेसरचं ऑइल चुकून इंजिनला धक्का लागला तर इंजिन ऑइल फिल्टर, त्यानंतर गिअरबॉक्समध्ये समजा काही अंडर कॅरेज डॅमेज झालं, गिअरबॉक्स कुठे काही क्रॅक झाला तर गिअर ऑइल, कारण आता नवीन मॉडेलमध्ये जी आमच्या गिअर ऑइल्स येत आहेत ही बऱ्याच गाड्यांमध्ये लाईफलाँग गिअर ऑइल्स येत आहेत की जी बदलावी लागत नाहीत, फक्त टॉपअप करावे लागतात, पण मग त्यांची किंमतसुद्धा तशी असते. त्यामुळे सगळे कन्झ्युमेबल्ससुद्धा आपण त्यात कव्हर केले पाहिजेत. टायरसुद्धा आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर करता येतो, पण टायर इन्शुरन्सकडनं मिळवताना कधीकधी थोडासा वादग्रस्त विषय होऊ शकतो, कारण टायरचं आयुष्य, टायरची झीज हे त्याच्यामध्ये काही क्रायटेरियाज असतात. इवन एखाद्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण लोणावळ्याला चाललो आहे आणि दुर्दैवाने खंडाळा घाटात काही अपघात झाला, गाडी चालण्याच्या कंडिशनमध्ये नसेल तर तुमचा जो काही रजिस्टर्ड ॲड्रेस तुमच्या RC कार्डवरती लिहिला आहे त्या जागेपर्यंतचं टॅक्सी भाडं इन्शुरन्स तुम्हाला देऊ शकतं. टॅक्सी आपण करायची असते पण त्याचे पैसे आपल्याला रिएम्बर्स करता येतात. त्यामुळे ह्या सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आपण नीट डोळसपणे विचार करून रादर पॉलिसी समजून घेऊन तसा प्रीमियम भरला पाहिजे आणि तशी पॉलिसी आपण घेतली पाहिजे. काही पॉलिसी तर दुर्दैवाने जर कोणी जखमी झाला असेल तर हॉस्पिटलायझेशनशी रिलेटेड पण काही पॉलिसी असतात की ज्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमधलेही काही पैसे मिळू शकतात. वर्कशॉपमध्ये जर एक 4 आठवडे 6 आठवड्यांच्या वर गाडी राहिली तर काही पर डे टॅक्सी एक्सपेन्सेस पण मिळू शकतात, अशा पॉलिसीज पण असतात. काही पॉलिसींमध्ये नो क्लेम बोनस NCB हे पण प्रोटेक्ट केलं जातं. आपण ज्या प्रकारची पॉलिसी घेऊ तसा आपल्याला त्याचा परतावा मिळत असतो. आणि आता खूप कंपन्या मार्केटमध्ये आहेत, त्यांच्या फार कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहेत आणि वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. आपण योग्य माणसांकडनं त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि केवळ प्रीमियम कमी पडतो हा एक निकष बाळगून आपण कधी पॉलिसी काढू नये. म्हणजे दीपक, मी याबद्दलचा अनुभव सांगेन की आपली एक अशी मानसिकता असते की जेव्हा आपण म्हणजे कोणताही माणूस बऱ्याचदा हौसेवरती जेवढे पैसे खर्च करतो तेवढे आवश्यकतेवरती खर्च करत नाही. सीट कव्हर लावताना, CD प्लेअर फिट करताना आपण विचार करत नाही, पण इंजिन ऑइल टाकायचं असेल, इन्शुरन्स पॉलिसी काढायची असेल तर मात्र आम्ही त्या बाबतीत फार घासगीस करतो. घासगीस करणं अयोग्य नाही आहे, परंतु योग्य प्रकारची पॉलिसी घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल ट्रॅफिक वाढलं आहे, ट्रॅफिकची घनता वाढले आणि अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. अपघात कसा होईल आपण काहीच सांगू शकत नाही. कधी कधी झाडाची फांदी पडते, झाड पडतं. कधी आपण एक मध्यंतरी एक केस TV वर सगळ्यांनी बघितली की गाडी पार्क केलेली होती, पार्किंगच्या जागेचा भाग निखळला आणि अख्खीच्या अख्खी गाडी खालच्या विहिरीत गेली. तर हे असे चमत्कारिक अनुभव पण असतात आणि यावेळेला आपल्याला फक्त इन्शुरन्स यातनं वाचवू शकतो.
तेव्हा आपण ज्याला म्हणजे काहीही घडू शकतं हे गृहीत धरून आपण इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एक मुद्दा अजून येतो तो म्हणजे पोलीस एन्क्वायरी होणं किंवा काय. तर हा पार्ट नेमका कुठे असतो, काय असतो, कसा असतो? म्हणजे आता आपण बघितलं की एक फनी ॲक्सिडेंटचं उदाहरण बघितलं होतं, म्हणजे जे आपण पाहतोय की तवा पडला आणि अपघात झाला. रस्त्यावर झाला असेल तर पुन्हा ती पोलीस एन्क्वायरी. हा पार्ट कसा असतो या? बऱ्याचदा असं असतं की गाडीवरती गाडी आपटली आणि काही वाद निर्माण झाला पण कोणी जखमी नाही आहे, तर तो वाद सोडवताही येतो. त्याकरता पोलीसकडे द्यायची आवश्यकता असते असं मला वाटत नाही. पण जर कोणी जखमी असेल, या गाडीसारखी मेजर डॅमेज असेल किंवा आपल्या गाडीमुळे दुसऱ्याला काही नुकसान झालं असेल, तर अशा वेळेला आपण ज्याला पंचनामा करणं म्हणतो तो आपण केलाच पाहिजे. पण छोट्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये बंपर घासला आहे, गाडी डिवायडरवरती आपटले, अशा वेळेला पोलीस केस करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही जसं उदाहरण आता मला सांगतो की तवा पडला आहे, या केसमध्ये आपण जस्ट एक फोटो घेऊ शकतो आणि तो इन्शुरन्स ग्राह्य धरतो. पण माझ्या गाडीवरती स्क्रॅचेस कोणतरी मारलेत सोसायटीमध्ये, असं जर का आपण क्लेम करायचा प्रयत्न केला तर अशावेळेला इन्शुरन्स म्हणू शकतं की आम्हाला पंचनामा किंवा पोलीस रिपोर्ट आणून दाखवा की तुम्ही या घटनेची नोंद पोलीसकडे केलेली आहे, तरच ते सँक्शन्ड होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स. तर त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, कारण की आत्ता आपण काय म्हटलं, तुम्ही जसं सांगितलं की वेगवेगळे टाईप्स आहेत की ज्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन म्हणा किंवा अगदी टायरसुद्धा कवर करून मिळतात. पण थर्ड पार्टी इन्शुरन्स ह्याचं काय महत्त्व आहे, किंवा तो बरेचसे लोक घेण्यासाठी इच्छुक असतात, कदाचित कमी पैसे म्हणून की काय? थर्ड पार्टी हा कायद्याने बंधनकारक मॅन्डेटरी असा इन्शुरन्स आहे. थर्ड पार्टीमध्ये असं गृहीत धरलं गेलं आहे की आपल्या गाडीमुळे एखाद्या पादचाऱ्याला काही नुकसान झालं, एखाद्या रस्त्याने चालणाऱ्या माणसाचा काही जीव गमावा त्याला लागला, त्याच्या कुटुंबियांची जबाबदारी जी त्याच्यावरती असते, त्याचा काही परतावा त्याच्या कुटुंबाला मिळावा, ह्या दृष्टिकोनातून, किंवा एखादी दुसरी गाडी आपल्यामुळे डॅमेज झाली त्याच्याविषयी सुद्धा थर्ड पार्टीचा क्लेमचा उपयोग करता येतो. पण थर्ड पार्टी क्लेममध्ये आपल्या गाडीचं नुकसान आपल्याला भरून मिळत नाही. आणि आता तर इन्शुरन्सनी आणि मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे 3 वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स गाडी नवीन घेतानाच तुमच्याकडनं करून घेतला जातो. त्याच्यामध्ये सामान्य माणसाच्या जीवाचा आणि त्याच्या हिताचा विचार केलेला आहे की जो रस्त्यावरून चालतो आहे किंवा आपल्या गाडीमुळे जर दुसऱ्याची काही मालमत्ता काही डॅमेज होणार असेल, चुकून झाली, तर अशा प्रसंगी त्याला काही परतावा मिळावा, ह्याकरता तो कायद्यानं बंधनकारक असलेला इन्शुरन्स आहे. काही वेळेला 10 वर्ष जुन्या गाड्यांपेक्षा 15 वर्ष जुन्या गाड्या असतील तर अशा वेळेला ओनर जेवढा आपल्या गाडीचा विचार न करता कायद्याने गाडी रस्त्यावरती चालवता यावी म्हणून कमी पैशात मिळणारा इन्शुरन्स म्हणून पण थर्ड पार्टी इन्शुरन्स काढला जातो. मिलिंद, हे थर्ड पार्टी इन्शुरन्सचं झालं. पण कॅशलेस इन्शुरन्सबद्दल सुद्धा मी ऐकलेलं आहे. कॅशलेस इन्शुरन्स हा काय असतो प्रकार? कॅशलेस इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स कंपन्या बऱ्याच डीलर्सशी किंवा आमच्यासारख्या छोट्या वर्कशॉपशी टायअप केलेलं असतं त्यांनी, आणि त्या ठिकाणी समजा ॲक्सिडेंटचं बिल 1,00,000 रुपये होत असेल किंवा 80,000 रुपये होत असेल, काही असेल, या केसमध्ये बहुतेक मेजर पार्ट जो इन्शुरन्सच्या पेमेंटचा असतो तो डायरेक्टली रिपेअरला म्हणजे आम्हाला पाठवला होतो. कस्टमरकडनं जे इन्शुरन्सकडनं सँक्शन होत नाही किंवा पॉलिसीमध्ये जे कंपल्सरी एक्सेस की जे कस्टमरनीच भरायचे आहेत तेवढेच पैसे घेतले जातात. त्यामुळे कस्टमरच्या दृष्टीनं ही गोष्ट खूप चांगली आहे की त्यांचे पैसे अडकून राहत नाहीत. आणि आम्हीसुद्धा ती गाडी कॅशलेस आहे म्हटल्यानंतर कंपनीकडनं ते पैसे आम्हाला म्हणजे मिळतात. या केसमध्ये बऱ्याचदा असंही होतं की कंपनी आपल्याला पैसे सँक्शन करते आणि ग्राहकाकडनं पण काही पार्ट घ्यायचा असतो. म्हणजे समजा डिप्रिसिएशन आपल्याकडे जे गाडीवरती येतं, 0 डिप्रिसिएशन असलेली पॉलिसी नसेल, समजा एक 10 वर्षापेक्षा जुनी गाडी असेल त्या केसमध्ये, किंवा 5 वर्षानंतर त्यांनी 0 डिप्रिसिएशन घेतलं नसेल, तर अशा वेळेला 50% सुद्धा ते पर्सेंटेज असू शकतं की 50% इन्शुरन्सनी द्यायचे आणि 50% हे कस्टमरकडनं घ्यायचे. अशा वेळेला गाडीचं बिल जेव्हा आम्ही इन्शुरन्स कंपनीला पाठवतो तेव्हा इन्शुरन्स कंपनी कस्टमरला एक लॅबिलिटी शीट पाठवतो की त्यामध्ये इन्शुरन्सची जबाबदारी किती पैशांची आहे आणि ग्राहकाच्या खिशातून किती पैसे देणार याचा ताळेबंद मांडलेला असतो. आणि मग ते पैसे आम्हाला तेवढेच पैसे जे इन्शुरन्सनी सांगितलेले आहेत तितकेच पैसे ग्राहकाकडनं घेणं बंधनकारक आहे.
मिलिंद धन्यवाद. खरं तर काय म्हणतो ह्या विषयामध्ये खरं तर बोलू तेवढं कमी आहे आणि जसं आपलं सुरुवात या एपिसोडची झालेली होती की एन नंबर ऑफ ॲक्सिडेंट आहे, त्याच्यामुळे एन नंबर ऑफ त्या केसेस जर आपण एक एक उलगडत बसलो तर तेवढे सगळे प्रकार आणि तेवढा सगळा कवर किंवा तेवढा सगळा विषय आपला तो वाढत राहील. पण काय म्हणतो आपण थोडक्यात गोडी असते, पण हेही नसे थोडके असंही म्हटलं जातं. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद की इतकी छान माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं ABP माझाच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. माझेसुद्धा ABP माझाला आणि आपल्या दर्शकांना धन्यवाद. त्यामुळे अपघात होऊ नये असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं, पण हा अपघात कधीही होऊ शकतो. यासाठी आपण मात्र काय म्हणतो जी काळजी आहे ती काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. मग ते इन्शुरन्समधून असेल, आपण स्वतःसुद्धा डोळे उघडे ठेवून सजगतेनं तितकीच गाडी चालवतही असतो, पण तरीही आपण केव्हाही सावध असणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठीच आजचा हा एपिसोड होता. तुर्तास या एपिसोडमध्ये इथेच, मात्र पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन काही खास असेल त्यासाठी तुम्ही ABP माझाचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.